भाजपने अमरावतीतून मला उमेदवारी दिली। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। मी भाजपची कार्यकर्ता आहे। अमरावती लोकसभेत कमळ चिन्ह हे पहिल्यांदाच मिळालं होतं। माझ्या पराभवात कोणाचीही चूक नाही, आपणच कुठेतरी कमी पडलो आणि आपला पराभव झाला, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं। तर ये आंधी इसी तरह से अमरावती में कायम रहेगी असा इशाराही त्यांनी दिला। अमरावतीत भाजपच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। देश के प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी जी को जितना दुख शायद हम लोगों को हुआ होगा, मेरी अमरावती के लोगों को हुआ होगा कि 5 लाख वोटिंग मतदान घेऊनही सुद्धा काही मतामुळे आपण पराभूत झालो। मला तर काही क्षण ते अटल बिहारी वाजपेयीजींचं काळ आठवत होता की एक सीटमुळे असं वाटत होता की मोदीजी परत प्रधानमंत्री बनतील की नाही बनतील। तो काळ परिस्थिती उभी झाली होती, पण देव असतो आणि तेच देव मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले आणि ते परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले। आणि त्या दिवशी फक्त आमच्यासारखे जे पराभूत नाही झाले, जे झालेले लोक आहेत पक्षामधून, ते सुद्धा आनंदित झाले ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली। आणि ज्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे, जेवढे पदाधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही काम केलं म्हणून मी 5,06,000 पर्यंत पोहोचली। त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून पहिले धन्यवाद म्हणतो। खूप काहीच बोलणार नाहीये। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। मी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली होती। पहिल्यांदा कमळ अमरावतीमध्ये ॲज अ लोकसभा सिंबल आम्हाला भेटलं होतं। कोणाची चूक नाही आहे, मला असं वाटतं आम्हीच कुठे कमी पडलो आणि 10,000 आपला पराभव झाला। गणित आपले सगळे लोक लावत असतात, त्या गणिताला मी मानत नाही। ॲज अ उमेदवार आणि ॲज अ खासदार मी 5 वर्ष काम केलं होतं आणि मला माझे कामावर पूर्ण भरोसा होता आणि मोदीजींचे या देशावर कामाचं आढावा घेऊन मी लोकांसमोर जात होती आणि तेच सांगत होती। आणि कुठे ना कुठे आपणच कमी पडलो आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी, मी आतापर्यंत तेच चिंता करत आहे की आपण पराभूत झालो कसे। मोदीजींचे विरोधाचे मतदान त्यांनी इमानदारीने मत दिले, आपण आपलं प्रेम दाखवण्यात कुठे ना कुठे कमी झालो, फक्त तेवढेच चिंता मी माझा करत आहे। पण एक गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा, अमरावतीचा कोणताही नेता जे पार्लमेंटला एकदा रिप्रेझेंट करते तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये शांत बसत नाही। आणि मी देशावर जाऊन माझी अमरावतीचा झेंडा पार्लमेंटमध्ये नाही लावू शकते, पण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मी जाऊन नक्की काम करणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही।